नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पुरी भाजीसोबत खाण्याची जी बटाट्याची भाजी असते त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, स्मॅश करायचे आहेत. त्यासाठी 2 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, तेजपत्ता, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, लाल तिखट, कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर. खडे मसाले प्रत्येकी 2-2 घेतलेले आहेत. शहाजिरे घेतलेले आहेत. आपण कृती बघूया. प्रथम आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. ही जी भाजी आहे ते खूपच चविष्ट होते. नक्की आपण ट्राय करून बघा. पराठ्यासोबत देखील आपण ही भाजी खाऊ शकता. कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल गरम करायचं आहे. बटाटे जे आहेत ते जास्त बारीक स्मॅश करायचे नाहीत, असे तुकडे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. तेल गरम केल्यानंतर जिरे छान फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर तेजपत्ता आणि त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत प्रत्येकी 2-2. लवंग, हिरवी वेलची, मिरे, चक्रफूल. मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. त्यानंतर गॅस वाढवायचा आहे आणि मी आलं लसूण पेस्ट देखील घेतलेली आहे 2 चमचे छोटे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची आहे. कांदा जो आहे तो हलकासा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. या भाजीमध्ये मॅगी मसाला देखील घालू शकता जर आपल्याकडे किचन किंग मसाला नसेल तर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने कांदा जो आहे तो लवकर परतला जातो. अशा प्रकारे आपला जो कांदा आहे तो सोनेरी होत आलेला आहे. त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूण पेस्टने आपल्या भाजीला छान चव येते. कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर आपण बनवली भाजी तर हॉटेल सारखीच टेस्ट येते. आता आपले पावडर मसाले त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. मी मॅगी मसाला देखील यामध्ये टाकला आहे. मसाले टाकल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, मसाले करपू नये म्हणून. त्यानंतर आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्याने आपला जो टोमॅटो आहे तो लवकर मऊ होतो.
त्यानंतर आपण जे मॅश केलेले बटाटे आहेत ते यामध्ये आपण टाकून घेऊ. बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. एका साईडला मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करा. मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं. पाणी टाकल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दहा मिनिटं आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे. कमी गॅसवर ठेवल्याने चांगली तर्री येते. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे. कोथिंबीर चांगली मिक्स करायची आहे. तयार झालेली आहे आपली झणझणीत पुरी भाजीची भाजी. नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.